भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं असं म्हणतात, पण यावेळेस बिना देर किए ही इंसाफ के दरवाजे खुलने लगे। वो पूरी तरह खुल जाए बस इतना सा ख्वाब है। खरंच सांगतो, पूरी तरह खुल जाए बस इतना सा ख्वाब है। आणि या छोट्याशा अपेक्षेसह मला वाटतं आज जे काही घडलंय, जो निकाल लागलाय, त्याबद्दल एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी स्थिती महाराष्ट्रातल्या तमाम आईवडिलांची आहे, त्यांच्या पोटी या 3-3.5 वर्षांच्या अशा चिमुकल्या छकुल्या आहेत। त्या छकुल्यांमध्ये तिची झलक कुठेतरी त्यांना दिसते, तेव्हा त्यांचं जे काळीज आहे ना, ते असं विदीर्ण होत जातं या सगळ्या घटनांच्या बातम्या कानावर पडल्यावर। आणि या बातम्या आता थांबाव्यात, पुन्हा कधी अशी घटना घडल्याचं कानावर पडू नये, बस इतना सा ख्वाब है। 59 दिवसांचा फास्ट ट्रॅक आणि नसरापूरच्या नरकासुराला अखेर फाशी, हे जे काही शीर्षक आजच्या आपल्या व्हिडिओला दिलेलं आहे मी, ते समर्पक वाटतंय का बघा। खरं तर ज्या गुन्ह्यात एन्काउंटरच अपेक्षित होतं असा घोषा लावला जात असताना अतिशय संयमानं हे प्रकरण आणि या प्रकरणाच्या आडून होणारी जी जहरी टीका होती ती सहन करत करत अवघ्या 59 दिवसात सुपरफास्ट स्पीडनं या खटल्याचा निकाल लावून कायदेशीर सनदशीर मार्गानं नसरापूरच्या नरकासुराला शिक्षा सुनावण्यात राज्याचं गृह खातं यशस्वी ठरलंय। अवघ्या 24 तासांच्या आत आरोपीला अटक झाली, 15 दिवसात आरोपपत्र झालं आणि 51 दिवसात निकाल लागला। अशा गतीनं या खटल्याचा निकाल जो काही लागलाय हे सोपं काम नव्हतं। प्रकरण खरोखरच संवेदनशील होतं। 3.5 वर्ष वय असलेल्या त्या अजान बालिकेवर आपल्यातल्या हैवानाचं वकवकलेपण रीत करण्याचं नीच कृत्य ज्या भीमराव कांबळेने केलं, त्याला खरं तर न्यायालयाने विशेष तरतूद करत जमावाच्या हवाली करून दगडानं ठेचून मारण्याची सजा सुनावली असती ना, तर कलेजे में थंडक पड जाती थी। पण आपल्या देशात खटल्यागणिक न्यायदानाच्या पद्धतीत बदल करणं शक्य नसल्यानं अशा गोष्टी सहज होणार नाहीत। पण ज्याची अनेकांना शंका होती की खरंच हा खटला सरकारी सूत्र म्हणतायत त्याप्रमाणे खरंच फास्ट ट्रॅकवर खरंच चालवला जातोय का किंवा जाईल का, पण खऱ्या अर्थानं खटला फास्ट ट्रॅकवर चालवून या नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली गेली। या प्रकरणाच्या आडून राजकारणालाही छेव आला होता, आपण पाहिलाय। गृह खातं करतंय काय हा नेहमीचा प्रश्न या निमित्तानं जाणीवपूर्वक उभा केला गेला। गृह खात्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्रजींना अडचणीत आणण्याचाही प्रयत्न केला गेला। उत्तर प्रदेशातल्या योगींच्या एन्काउंटरचीही अनेकांना आठवण झाली, पण एन्काउंटर हे काय फायनल सोल्युशन नसतं हे सगळ्यांनाच समजेल असंही नाही। त्यामुळे रोष हा कायम होताच, थोड्या ना थोड्या प्रमाणात। पण या रोषाच्या दडपणाखाली अजिबात न येता ज्या माणसांना आपले अधिकार अगदी योग्य पद्धतीनं वापरत या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावलाय, विशेष न्यायालयाने आपलं काम चोख बजावलंय। या तपासात एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे आपल्या भिकारचोट रूढी परंपरांनी या नराधमांना दिलेला कायदेशीर बचावाचा अधिकार, याला दिलेला वकील, मग परिस्थितीजन्य पुरावे मांडतानाही त्याला हरकती आल्यानंतर कशी दमछाक होते हे दिसलं आपल्याला। ती दमछाक सहन करत करत लढत झगडत कोर्टात बाजू मांडणारे सरकारी वकील ते अजय मिसर, विपुल दुशिंग, मनीष पाडेकर यांना मांडलं पाहिजे आपण। या सगळ्यांना आपल्या तपासाद्वारे पुरावे आणि इतर वस्तुनिष्ठ तथ्य उपलब्ध करून देणारे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आहेत संदीप सिंग गिल, यांचेही आभार मानले पाहिजे। पण या सगळ्यांना सातत्यानं मोटिवेट करून, त्यांना हवं ते सहकार्य करून, त्यांना हवी ती मोकळीक आणि अधिकार देणाऱ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आणि गृहमंत्र्यांचंही कौतुक करायला हवं। खरं तर अशा घटना घडायलाच नकोत, पण अनपेक्षित, अनाकलनीय आणि अपरिहार्य स्थितीत जेव्हा केव्हा असं काही घडतं, तेव्हा इतक्या टोकाचा नीचपणा करणाऱ्या या प्रवृत्तींना ठेचायलाच हवं। त्यासाठी सरकारने कर्तव्य भावना दाखवत पावलं उचलणं अपेक्षित आहे। हा भीमराव कांबळे नावाचा नीच लिंगपिसाट दानव जेव्हा आपल्याच पोटच्या पोरीवर हात टाकतो, आपल्याच पुतणीवर हात टाकतो, त्या क्षणी तेव्हाच याचा प्रतापी अवयव छाटायला हवा होता। या दानवानं 68 वर्षांच्या वृद्धेलाही सोडलं नव्हतं, तेव्हाच याचा निकाल लावणं गरजेचं होतं। आपल्याकडे असलेल्या कायद्याच्या ज्या पळवाटा आहेत आणि असल्या केसेसमध्ये होणारी बंद मुठ्ठीतली गांधींची हात मिळवणी आहे, त्यामुळे असले नीच लोक वारंवार अशा प्रकरणांमधून सही सलामत सुटतात। अनेक उदाहरणं आहेत आणि सोकावल्यागत पुन्हा पुन्हा असले अपराध करत राहतात। आज हा निकाल लागल्यानंतर कोर्ट ढसढसा रडलंय, अनेकांना भावना अनावर झाल्या, पण या भावनांना आवरायला हवं, कारण नुसतं रडून भागणार नाहीये, कारण आता पुढचा मार्ग हा अजून खडतर होत जाणार आहे।
त्या नराधमाला खरोखरच फाशीच्या तख्तावर चढवूनच दम घ्यायचा आहे. कारण आता अनेक पळवाटा शोधल्या जातील. या नराधमाचं वय, त्याचं वय त्याच्या फाशीच्या शिक्षेच्या आड येऊ शकतं. या विशेष सत्र न्यायालयाचा निकाल हा हायकोर्टात चॅलेंज केला जाऊ शकतो. पुढे सुप्रीम कोर्टही आहेच की शेवटचा पर्याय म्हणून. मला वाटतं अशा केसेसमध्ये रेअरेस्ट टू रेअर हे परिमाण लावत नवे कडक नियम बनवले जावेत. त्यातून नवे दंडक प्रस्थापित होत गेले तरच अशा घृणास्पद कृत्यांना आळा बसणार आहे. या दानवांचे शिवशिवणारे हात जागीच छाटले गेले ना, तरच पुढे कुणाचीही हिंमत होणार नाही अशा वाटेनं जायची, कुणाच्या लेकीबाळीवर हात टाकायची. देवेंद्रजी यावर आपल्या सुपीक डोक्यातून काहीतरी मार्ग काढतील अशी मला आशा आहे. कारण हा माणूस बोलत नाही, करून दाखवतो आणि तेही सनदशीर मार्गांनी करून दाखवतो. एकंदरच भीमराव कांबळेच्या काउंटडाऊनला सुरुवात झाली. फक्त हा काउंटडाऊन ही उलटी गिनती जास्त लांबच जाऊ नये एवढीच माफक अपेक्षा आहे. भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं असं म्हणतात. पण यावेळेस बिना देर किए ही इंसाफ के दरवाजे खोलने लगे. वो पूरी तरह खुल जाए बस इतना सा ख्वाब है. खरंच सांगतो, वो पूरी तरह खुल जाए बस इतना सा ख्वाब है. आणि या छोट्याशा अपेक्षेसह मला वाटतं आज जे काही घडलंय, जो निकाल लागलाय, त्याबद्दल एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू अशी स्थिती महाराष्ट्रातल्या तमाम आईवडिलांची आहे, ज्यांच्या पोटी या 3-3.5 वर्षांच्या अशा चिमुकल्या छकुल्या आहेत. त्या छकुल्यांमध्ये तिची झलक कुठेतरी त्यांना दिसते. तेव्हा त्यांचं जे काळीज आहे ना, ते असं विदीर्ण होत जातं या सगळ्या घटनांच्या बातम्या कानावर पडल्यावर. आणि या बातम्या आता थांबाव्यात. पुन्हा कधी अशी घटना घडल्याचं कानावर पडू नये. बस इतना सा ख्वाब है. धन्यवाद. नमस्कार.